आमदार अरुणांना लाड आणि शरदभाऊ लाड यांनी जे पद दिलं त्या पदाचा मी आज राजीनामा देत आहे। पलूसच्या जनतेनं 9 ते 10 वर्षापूर्वी जी स्वप्न आणि अपेक्षा बघून सत्ताधाऱ्यांच्या हाती सत्ता दिली आणि त्या सत्ताधाऱ्यांनी पलूसच्या जनतेच्या स्वप्नाचा अक्षरशः चुराडा केला। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। कुंडल येथील क्रांती अग्रणी डॉक्टर जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन दिगंबर दादा पाटील यांनी उपाध्यक्ष पदाचा राजीनामा कारखान्याचे अध्यक्ष शरदभाऊ लाड यांच्याकडे दिलाय। पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या राजीनाम्याची अधिकृत घोषणा देखील केली। नमस्कार, आज पलूसची नगर परिषदेची निवडणूक 2025-26 जाहीर झाली आणि त्या निवडणुकीच्या अनुषंगाने मी एक पलूसच्या हितासाठी आणि पलूसच्या जनतेसाठी एक ऐतिहासिक असा निर्णय घेत आहे आणि तो निर्णय म्हणजे क्रांती अग्रणी डॉक्टर जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना कुंडल या कारखान्यामध्ये मला व्हाईस चेअरमनपदी आमदार अरुणांना लाड आणि शरदभाऊ लाड यांनी जे पद दिलं त्या पदाचा मी आज राजीनामा देत आहे। मला किंवा माझ्या मनामध्ये आमदार अरुणांना लाड आणि शरदभाऊ लाड यांच्याबद्दल कुठल्याही पद्धतीचा राग आणि द्वेष नाही। त्या दोन्ही व्यक्तींनी मला आतापर्यंत भरपूर प्रेम दिलेलं आहे, पण हा निर्णय घ्यायचा कारण म्हणजे माझे आतापर्यंतच्या जीवनातील 15 वर्ष ते 20 वर्ष समाजातले सामाजिक राजकीय जे जीवन झालं त्यामध्ये मी पहिल्यापासून पलूस आणि पलूस गाव आणि तेथील जनतेला जास्त प्राधान्य दिले आणि त्याच्यानंतर पक्ष ह्या भूमिकेवरच आजपर्यंत मी काम करत आलो आणि त्या भूमिकेसाठीच मी आजपर्यंत ठाम आहे। त्याचबरोबर गेले 9 ते 10 वर्ष झाले पलूसच्या जनतेनं 9 ते 10 वर्षापूर्वी जी स्वप्न आणि अपेक्षा बघून सत्ताधाऱ्यांच्या हाती सत्ता दिली आणि त्या सत्ताधाऱ्यांनी पलूसच्या जनतेच्या स्वप्नाचा अक्षरशः चुराडा केला आणि त्या जनतेचा एक जनभावना अशी होती पलूसमध्ये की सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाऊन सर्व पक्षांनी आघाडी करून एक पॅनेल लावावं आणि इलेक्शन पूर्ण करावं। त्या आघाडी करण्याचं काम सुदैवानं माझ्याकडे आलेलं होतं, पण दुर्दैवानं ती आघाडी माझ्याकडून होऊ शकली नाही। म्हणून आज वेळ हा अतिशय थोडकाच राहिलेला आहे, म्हणून मी आज या पदाचा राजीनामा देत आहे। कारण या गावानं मला दिगंबरचा दादा आणि एवढ्या मोठ्या कारखान्याच्या व्हाईस चेअरमनपदी घेण्याचं काम या गावाने केलेलं आहे आणि यासाठी आज या जनतेची वेळ आहे आणि ह्या जनतेसाठी मला आता ह्या जनतेचे पाय स्पर्श करून चरण स्पर्श करून जनतेच्या पुढे जाण्याचा वेळ आलेला आहे, ती मी आज करत आहे। शिवकुमार खारकांडे, 7 स्टार न्यूज, पलूस।